जांभळे कासारी न्यूज, तुमच्या गावचा आवाज. चर्चाही होणार आहे. निवडणूक आली की विरोधक दर्शन देतात. आम्ही 24 तास जनतेसोबत. आमदार चंद्रदेव नरके. मला खिंडीत अडवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत, पण बाजीप्रभूंप्रमाणे लढणारी माझी कार्यकर्त्यांची फौज आहे, त्यामुळे त्यांचा डाव कधीच यशस्वी होणार नाही, असा घणाघात आमदार चंद्रदेव नरके यांनी बाजारभावाच्या जाहीर सभेत केला. भावनिक राजकारणाऐवजी विकासाचे राजकारण हे शिवसेनेचे बळ असल्याचे ठामपणे सांगत आमदारकीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे भागात केली आहेत. विरोधकांनी एक तरी भरीव काम सांगावे, असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. आमदार चंद्रदेव नरके पुढे म्हणाले, निवडणूक लागली की विरोधक दर्शन देतात. आम्ही मात्र जनतेच्या सुखदुःखात 24 तास उपलब्ध आहोत. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार म्हणजे मी स्वतः उभा आहे असे समजून कार्यकर्त्यांनी काम करा आणि विजयाचा गुलाल उधळा, असे आवाहन त्यांनी केले. कोतोली जिल्हा परिषद उमेदवार वर्षाराणी पाटील व बाजारभोगाव गणाचे उमेदवार दत्तात्रय खोत यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेत वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी बाजारभोगावच्या सरपंच सीमा हिरडेकर, युवा नेते नितीन हिरडेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत शक्तीप्रदर्शन केले. कुंभीचे संचालक पी डी पाटील म्हणाले, नरके घराण्याने पोंबरे, पडसाळे, लघुपाट बंधारे तलावांसारखी भरीव कामे करून भागात हरित क्रांती घडवली. विरोधकांकडे दाखवण्यासारखे काहीच नाही. भूलतापांना येथील शुद्ध जनता बळी पडणार नाही. युवा नेते नितीन हिरडेकर यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश करत मताधिक्याचा निर्धार जाहीर केला. पोहळवाडीतील महिलांनीही शिवसेना उमेदवारांना ठाम पाठिंबा दिला. माजी सरपंच पी एम पाटील यांनी आपले उमेदवार एक नंबर आहेत, निकालाचा गुलाल आपलाच, असा विश्वास व्यक्त केला. सभेत ज्येष्ठ नेते जयसिंगराव हिरडेकर, माजी पोलीस पाटील बलराम पाटील, अमित काटकर, गणपती पाटील, दत्ता पाटील, खंडू बने, प्रकाश दाभोळकर, प्रकाश काटकर, युवराज पाटील, मुरारी पाटील, अरुण पाटील, संदीप मगदूम आदींसह शिवसेना नरके घराण्यावर प्रेम करणारे सामान्य मतदार आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. राजकीय रणधुमाळीत बाजारभोगावात शिवसेनेचा विजयाचा सूर अधिक बुलंद झाला आहे. जांभळी कासार न्यूजसाठी राम करले.